एक ईश्वरी इलेक्ट्रिक मिल्क स्कूटी आपण या स्पर्धेमध्ये ठेवलेली आहे। सामन्याचा आनंद घेत आहेत यशराज RMCC उद्योग समूहाचे मालक आदरणीय दादाराजे घाडगे साहेब। खरं तर घरी बसून ऑनलाईन सामना बघतायत, वेळ मिळेल तसे मैदानावरती हजेरी लावतायत, परंतु प्रत्येकजण शक्यतो मैदानावरती येऊनच मॅचचा आनंद घेत आहेत। निश्चितच विशेष त्यांचं सहकार्य आपल्याला या स्पर्धेला लाभलं। आज असंख्य प्रेक्षक इकडे मॅच बघतायत। जसा देहाचा तसाच बोलीचा, मनासारखा राजा आणि राजासारखं मन असलेलं व्यक्तिमत्व दीपक भैया माने देशमुख साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत। दीपक भैया आपलंही मनपूर्वक स्वागत। समाधानजी जानकर साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत। खरं तर ज्यांना निरीक्षक म्हणून ओळखलं जातं आणि खरं तर बारकाईने त्यांचं निरीक्षण असतं, मैदानावरती काय चाललंय, तालुक्यात काय चाललंय आणि जिल्ह्यात काय होणार आणि या वेळापूर नगरीत काय घडणार, अचूक माहिती, चाणक्य नीतीचा अवलंब त्यांच्याकडे। तर मॅचच्या दिशेने वळूयात। समाधान दादा आपलंही मनपूर्वक स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेने। आमदार प्रीमियर लीगमध्ये आपण आहोत। वेळापूरकरांनी ही स्पर्धा डोक्यावरती घेतली आहे। खरं तर असंख्य प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून देखील आपल्यासमोर जोडलेले आहेत। सर्व प्रेक्षक राजांचं मनपूर्वक स्वागत करतो। महत्त्वाचा सामना इकडे प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय। नक्कीच विकास सर देखील आमच्या समोर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक ग्रामीण भागातील चांगलं क्रिकेट आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतं आहे। आमदार साहेबांनी या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवली आणि रोज खरं तर त्यांचं जे दैनंदिन शेड्यूल आहे, शरीरासाठी त्यांनी 1 तास वेळ दिलेला आहे। रोज आमदार साहेब या मैदानावरती जॉगिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि जॉगिंग करता करता खेळाडूंचं कौतुक करतात। कृष्णा पवारसाठी 5,000 रुपयांचं बक्षीस दिलं। आज जय बनकरचा खेळ आवडला, जय बनकरलाही 2,000 रुपयांचा पुरस्कार आमदार साहेबांनी दिलेला आहे। पुन्हा एकदा हा बॉल 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध दरी भेदली गेली आणि हा बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवला आहे। फ्लड लाईट्स ऑन झाल्यात। तुम्ही बघा, आमदार साहेबांच्या निधीतून आलेले हे फ्लड लाईट्स आहेत। आमदार साहेबांच्या स्थानिक विकास निधीतून आलेला या फ्लड लाईट्स पालखी तळावरती आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर याचा दोन्ही ठिकाणी उपयोग होणार आहे। पालखी तळावरती उपयोग होईल आणि क्रिकेट खेळण्यासाठीही मुलांना उपयोग होईल। खरं तर अशी आहे दोन्ही भूमिकेमध्ये त्याचा फायदा आणि त्याचा विचार करून नक्कीच एक चांगलं काम इकडे पाहायला मिळतंय। विरुद्ध दिशेला आक्रमण, अल्टी पलटी, बॉलने मारली कल्टी। खरं तर या मैदानावरती निखिल मॅच बघत असताल तर आपल्या घरचे आलेत। आडनाव सांगा। निखिल मोरे, वय वर्ष 6। जर आपण मॅच बघत असाल तर आमच्याशी संपर्क साधायचा आहे। नक्कीच निखिल पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला सूचना आहे। आपले फॅमिलीतले मेंबर आलेत, घरचे आलेत, आपण त्यांच्याशी संपर्क साधा। प्रेक्षकांना एक सूचना आहे, मैदानाच्या बाहेर जर चेंडू आला तरच आपण थांबवायचा आहे, कारण मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। काही घडू शकतं। खरं तर क्षेत्ररक्षक एखादा धावत येऊ शकतो। पुन्हा अशा घटना घडू नयेत याच्याकडे आपण लक्ष द्या। महत्त्वाची मॅच आहे। जाऊया मॅचच्या दिशेने। एका बाजूने बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय इंद्रजित 11 अकलूज। सलामीचे फलंदाज एका बाजूने आपण पाहतोय। स्ट्रायकिंग एंडला आहेत शहाजी माने, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला कुणाल पवार। दोन्ही खेळाडू नामांकित आहेत। यावेळेस पाहायचं आहे कशा प्रकारे कामगिरी होणार। चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, वाईट बॉलची घोषणा आपल्याला पाहायला मिळतीये। वाईट बॉलची घोषणा आहे। इथून पुढे पाहायचं आहे कशा प्रकारे कामगिरी होईल मैदानाच्या आतमध्ये। निश्चितच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये
पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊयात. ओ यावेळेस देखील चांगला बॉल. नक्कीच अप्रतिम खेळ इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. धावफलकावरती नजर टाकूयात आमचे गुणलेखक मित्र. पुन्हा एकदा धावफलकावरती नजर टाकूयात. धावफलकावरती धावा आहेत आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरमध्ये उडवलेला हा बॉल आणि पुन्हा एकदा हा बॉल देखील पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवरती येतोय खणखणीत चौकार आणि या चौकाराच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. अनेक प्रेक्षक इकडे मॅचचा आनंद घेत आहेत. खास मुंबईवरून काही प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. नमितजी चोरघे, नमित एडिट्स हे देखील खास मुंबईवरून मॅच बघतायत. आपलंही मनोपूर्वक स्वागत. ओ यावेळेस देखील खडे खडे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला गेला झेल आणि शहाजी माने यांचा देखील संपलाय खेळ. ओयुटीचा कॉल. विकेटचं पतन इकडे मैदानाच्या आतमध्ये होतं आहे. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. आपल्या समोर OSD साहेब देखील इकडे मॅचचा आनंद घेत आहेत. अजय दादांचं देखील आम्ही मनोपूर्वक स्वागत करतो. OSD साहेब आपल्या समोर जॉईन आहेत. निश्चितच संपूर्ण स्पर्धेवरती त्यांचंही बारकाईने लक्ष आहे. स्पर्धेच्या निमित्ताने हॉस्पिटल शिवपूजाचे मालक डॉक्टर शिवाजीराव पनासे सर यांची उपस्थिती आपल्याला लाभली आहे. दीपक सर देखील इकडे मॅच बघतायत आणि या स्पर्धेसाठी विशेष ज्यांची मेहनत आहे असे आमचे जवान सर. जिथं अडचण तिथं माणूस खंबीर. जवान सर, एकच कॉल प्रॉब्लेम सॉल्व. चर्चा आहे याही नावाची. वेळापूरचं मैदान सातत्याने चर्चेत राहिलंय. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा एक चांगली मॅच. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. विजय उर्फ दादा. ओ पुन्हा एकदा हा बॉल उंच आकाशामध्ये फटका उडवलाय आणि मंगेशवरती केलेला पलटमार या बॉलवरती आलाय. खणखणीत चौकार. मंगेश देशमुख यांच्या प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचा पुरस्कार. काकासाहेब देशमुख यांच्या वतीने हा पुरस्कार या ठिकाणी घोषित होतोय. मंगेश सरांवरती केलेला पलटवार मोठा आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये विजय, अर्थातच दादा लोंढे ज्याच्या नावात आहे विजय, नावामध्ये दादा देखील आहे. दादाची दादागिरी माळशिरस तालुक्यामध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतीये. गुरु शिष्याची जोडी, परंतु इकडे फटका यावेळेस फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इकडे मंगेश सरांना मिळतंय मोठं यश. 1000 रुपयांचा पुरस्कार इकडे पटकावलाय. काकासाहेब देशमुख यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा पुरस्कार मंगेश सरांसाठी आहे. मंगेश सर देखील जर पाहायला आपण स्पोर्ट टीचर आहेत. खेळाची प्रचंड आवड आणि खेळावरती असलेली नितांत श्रद्धा, खेळावरती नितांत प्रेम आहे. तुम्ही बघा मंगेश सर ज्या स्पर्धेमध्ये खेळतात खूप चांगलं क्रिकेट खेळतात. बॅटिंगसाठी पुन्हा एकदा दाखल होत आहेत इकडे विजय तेलंगे. याही खेळाडूची चर्चा खूप चांगली राहिली आहे माळशिरस तालुका क्रिकेटमध्ये. ही जोडी जर आपण पाहिली गुरु शिष्य, खरं तर गुरु आणि शिष्य हे नातं अतिशय पवित्र आहे आणि आज हे गुरु शिष्याची जोडी आपल्याला पाहायला मिळते आहे. आमदार प्रीमियर लीग 2026चा हा थरार आपल्याला पाहायला मिळाला आहे. निश्चितच चांगला खेळ इकडे आपल्याला पाहायला मिळतो आहे. आमदार साहेबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन. पुन्हा एकदा हा बॉल कव्हरमध्ये खेळलेला फटका आहे. बॉलचा पाठलाग तिकडे सुरू आहे. दुसऱ्या धाबेंचा प्रयत्नाने आपण पाहतो इकडे 2 धावा देखील प्राप्त झाल्यात. 2 धावा इकडे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 2 धाबेने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल. आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत. विकास सर 29 धावा धावफलकावरती आहे. दोन विकेट आल्यात. 29 धावा धावफलकावरती आहे. इंद्रजित 11 अकलूज
मोठी ताकद या संघाची आपल्याला पाहायला मिळते. चांगलं काम त्यांच्याही माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. युवा युवा खेळाडूंबरोबर आहेत अनुभवी खेळाडू आहेत. निश्चितच स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत सोलापूर जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेशजी पुजारी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पुजारी साहेबांचं आम्ही आमदार प्रीमियर लीगच्या या पर्वामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. महत्त्वाची मॅच इकडे आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने कुणाल, एका बाजूने विजय. यावेळेस बॅकफूटवरती जाऊन गॅप शोधलाय मित्रांनो. गॅप आहे मोठा, 4 धावेंचा नसेल तोटा. पुन्हा एकदा आला इकडे खणखणीत चौकार. आमदार प्रीमियर लीगचा दमदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त खेळ. एका बाजूने विजय तेलंगे तर एका बाजूने कुणाल पवार. पवारची पावर तुम्हाला पाहायला मिळतीये. काय जबरदस्त खेळ इकडे रंगलेला आहे. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला आहे. गोलंदाजी मार्क वरती 18 क्रमांकाचा जर्सी परिधान केलेला खेळाडू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील रवी पवार. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत तिकडे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चांगले क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याचं हे वेळापूरचं मैदान. मागील वर्षी खूप चांगलं आयोजन, याही वर्षी खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. अनेक प्रेक्षकांनी खरं तर ही स्पर्धा डोक्यावरती घेतली आहे. तालुक्याचं क्रिकेट खूप समृद्ध आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे समृद्ध करण्यासाठी आमच्या बक्षीसदात्यांचं देखील योगदान फार मोठं आहे. खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी आमच्या बक्षीसदात्यांचं. सर्व बक्षीसदात्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. अतिशय चांगलं क्रिकेट जे आपल्याला इकडे अनुभवायला मिळतंय. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती फलंदाज बनलेत बॉस. हा बॉल फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. लावा तुम्ही ताकद, आम्ही नाही झुकत. पुन्हा एकदा आलाय बिग हिट, षटकार. मान्यवरांची देखील रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांची देखील फार मोठी गर्दी आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. आज अनेक मान्यवर मंडळी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सोलापूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेशजी पुजारी साहेब, तर जिल्हा सहसचिव सिद्धेश्वरजी घाळे साहेब, तर सोलापूर शहर सचिव चैतन्य शेळके साहेब उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. क्रिकेट आणि क्रिकेटची आवड आहे. क्रिकेटची चर्चा इकडे होती आहे. ग्रामीण भागातील हे क्रिकेट इकडे डेड चेंडूची घोषणा होती आहे. ग्रामीण भागातील क्रिकेट मित्रांनो समृद्ध होताना पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या अनेक महापंडितांना प्रश्न पडलेला आहे की टेनिस क्रिकेटला इतके सुंदर दिवस का आले. आज तुम्ही बघा, टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा पूर्वी लाखो रुपयांच्या स्पर्धा व्हायच्या, आता कोटी रुपयांच्या स्पर्धा टेनिस क्रिकेटच्या होत आहेत. नुकतीच ठाण्यामध्ये संपन्न झालेली ITCSFची स्पर्धा 1 कोटी रुपयांची पारितोषिकं होती पहिल्या क्रमांकाचं. तर ISPL फॉर्मॅटमध्ये देखील आपण 2 कोटी रुपयांची स्पर्धा आपण बघितली आहे. त्यामुळे खरं तर टेनिस क्रिकेटला देखील खूप चांगले दिवस आले. टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत. पूर्वी गल्लीत खेळला जाणारा क्रिकेटचा खेळ आज दिल्लीत खेळला गेला. दुबई शारजामध्ये हा क्रिकेटचा खेळ खेळला गेला आहे. त्यामुळे तुम्ही बघा, ग्रामीण भागातील मुलं देखील आज विदेशामध्ये खेळत आहेत. नुकतीच साऊथ आफ्रिकेमध्ये संपन्न झालेली क्रिकेटची स्पर्धा. सोलापूरचे 2, खरं तर सोलापूरचा प्रथमेश राठोड आणि धाराशिवचा कृष्णा गवळी, दोघांनी 100 धावा साऊथ आफ्रिकेमध्ये केल्या. त्यामुळे टेनिस क्रिकेटला देखील फार ग्लॅमर प्राप्त झाले. आज आपण बघतोय खरं तर याच खेळाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. आज धावफलकावरती नजर टाकूयात. आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत 41 धावा. आज मेडिकल विभागातील जे असोसिएशन आहेत आज त्यांची उपस्थिती आहे. तुम्ही बघा, खरं तर निश्चितच आपण जर पाहिलं केमिस्ट अँड ड्रगिस्ट
आज अनेक आपण मॅचेस खरं तर डॉक्टरांच्या देखील बघितल्या, डॉक्टरांच्या देखील मॅचेस होतात, HR यांच्याही मॅच होतात. धावफलकावरती नजर टाकूयात. आमच्या गुणलेखक मित्रांनी पुन्हा एकदा कळवलंय 41 धावा आहेत आत्तापर्यंत. 2 गडी बाद 3 षटकांचा खेळ कंप्लीट आहे. एका बाजूने विजय तेलंगे, एका बाजूने कुणाल पवार. कुणाल पवारने 9 चेंडूमध्ये 23 धावा केल्यात, तर विजय तेलंगे देखील खूप चांगला खेळ करतायत. ज्या खेळासाठी ओळखला जातो ना हा खेळाडू मित्रांनो, ती कामगिरी करावी लागेल. अक्रॉस द बॅटने खेळलेला फटका आहे. एक सिंगर मैदानाच्या आतमध्ये येते. हल्ली हा टेनिस क्रिकेटचा खेळ तुम्ही बघा, डॉक्टरही खेळतात, मेडिकलवालेही खेळतात, ॲडव्होकेटही खेळतात. टेनिस क्रिकेट अगदी काल परवा सांगलीमध्ये मॅचेस सुरू आहेत. सिने अभिनेते आणि राजकारण्याने देखील हा क्रिकेटचा खेळ खेळला आहे. त्यामुळे हा क्रिकेटचा खेळ प्रचंड नावलौकिकास पात्र ठरलेला आहे. आज वेळापूरचं मैदान देखील अंडर फ्लड लाईट्स लख प्रकाशामध्ये ही स्पर्धा संपन्न होती आहे. आणि वेळापूरचं मैदान काही असो प्रेक्षकांच्या मनात भरलं आहे. आणि त्यामध्ये विशेष या मैदानावरचं लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in तुम्ही बघा काय क्लिअरिटी आहे. पहिला प्रयोग टेनिस क्रिकेटमध्ये कुणी केला तर संतोष नाणेकर. tenniscricket.in मैदानाच्या आतमध्ये गुरु शिष्याची जोडी एकमेकांच्या विरोधात. पुन्हा एकदा थोडासा बाहेर ठेवलेला बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. सामन्याचा आनंद घेत आहेत. या स्पर्धेची अदृश्य शक्ती अर्थातच यशराज उद्योग समूहाचे मालक दादाराजे घाडगे पाटील आणि त्याचबरोबर इथं संजय काका देशपांडे दोन्ही मान्यवर खरं तर मॅचचा आनंद घेत आहेत. दोन्ही मान्यवरांना विनंती आपण स्टेजवरती यायचं आहे. आपलाच मंच आहे, आपलाच मंच गाजवायचा आहे. आणि इकडे विजय या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात दूरवरचा षटकार. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. षटकारांची उधळण आपल्याला पाहायला मिळतीये. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. रोल बॉल मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे. निश्चितच आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेत आहेत आमचे दादाराजे घाडगे साहेब. खरं तर ज्यांनी गत वर्षी ही विकेट बनवण्यासाठी मदत आपल्याला या स्पर्धेला केली आहे. आणि तुम्ही बघा खरं तर दादाराजेंचा स्वभाव जितका कडक आहे ना, तितकीच ही खेळपट्टी देखील कडक आहे. कडक खेळपट्टी आहे. आणि याच्यावरती तुम्ही बघा धावा होतात आणि धावा रोखल्या देखील जातात. दादाराजेंचा स्वभाव देखील तसाच मनमोकळ्या स्वभावाचा माणूस. पुन्हा एकदा हा बॉल उजव्या स्टेजच्या फार बाहेरचा चेंडू आहे. मुख्य पंचांनी दंडित केला आहे वाईट बॉल. आणि त्याला मात्र इकडे फिल्डिंग टीम चॅलेंज करणार का पाहायचं आहे. TV अंपायर्स यांची मदत घेतली गेली आहे. TV अंपायर्स यांच्याकडे आपण पोहोचतोय. फिल्डिंग टीम यांनी DRAचा वापर केला आहे. आणि तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय, इट्स अ वाईट बॉल. ऑन स्क्रीनवरती आपण बघू शकताय आपले प्रमुख अतिथी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्यांचे सहसचिव सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत. सोलापूर जिल्हा विभागातून खरं तर इकडे मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. खूप चांगलं क्रिकेट इकडे क्रीडा रसिकांना पाहायला मिळतं आहे. 49 धावा इकडे धावफलकावरती आहेत. मॅच ऑन. पुन्हा एकदा वा भाई वा. विजयच्या बॅटमधून टोले जंग प्रहार, मजबूत बल्ला, तुफानी हल्ला, चेंडू होतो फर्रार. या षटकाराच्या मदतीने धावफलक अत्यंत वेगाने सुसाट पुढे गेलाय. आणि धावफलकावरती आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत अब तक 56. माफ करा, यापूर्वी 50 धावा होत्या. षटकार आला आणि 56 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. मित्रांनो, पावसाळी हंगामामध्ये इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा घेणं म्हणजे सोपी नाही आहे.
खूप मोठं धाडस खरं तर आयोजकांचं आहे. मित्रांनो, एकदा जर आयोजन आवडलं असेल तर आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. नक्कीच तालुक्याचे आमदार धाडसी आहेत, त्यामुळे कार्यकर्ते धाडसीच असणार. आमदार साहेबांचं धाडसी व्यक्तिमत्व आहे. तुम्ही बघा, वेळापूरचे आमदार राज्याला नाही तर देशाला माहिती आहेत. धावफलकावरती नजर टाकूयात. आतापर्यंत धावफलकावरती नजर टाकूयात. 56 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. खरं तर मॅच मैदानावरती सुरू आहे, परंतु खरं तर ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा भरवली आहे त्यांची खरं तर चर्चा करणं खूप गरजेचं आहे. आणि नुसती माळशिरस तालुक्याला नव्हे तर सबंध देशभरात आमदार साहेबांची ओळख निर्माण झाली. खरं तर अगदी लहान मुलांपासून सगळ्यांना ओळख पटली. मार्करवाडीचं पुन्हा एकदा झालेलं मतदान, आणि खरं तर त्यामुळे अखंड भारत देशामध्ये खरं तर आमदार साहेबांची चर्चा झाली. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा इकडे, इट्स अ नो बॉल. नो बॉल इकडे पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा पाहायचं आहे. अतिरिक्त धाव स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत विजयजी बनसोडे बॉस आणि अजयजी बनसोडे, या दोनही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. टेनिस क्रिकेटमधील सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा इट्स अ वाईट बॉल. वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो. दबाव आणि दबाव आहे मित्रांनो. नक्कीच आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असलेले पाहुणे, त्यांनी या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. फुल टॉस बॉल, आणि हा बॉल फेकून दिलाय सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. लावा तुम्ही ताकद, आम्ही नाही झुकत. पुन्हा एकदा आलाय बिग हिट, षटकार. प्रेक्षकांची तोबा गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर नियोजन आपल्याला क्रिकेटच्या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. खरं तर या स्पर्धेसाठी tenniscricket.in ची टीम खूप चांगलं काम करते. खूप चांगलं असं कॅमेरामॅन वर्क्स इकडे पाहायला मिळालं. विशाल नाणेकर सर, त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करूयात. पुन्हा एकदा हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, स्विच हिटचा फटका इकडे फसलाय मित्रांनो. देव लागला द्यायला आणि पदर नाही घ्यायला, अशी अवस्था मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त इकडे क्षण असेल. खरं तर इकडे कुणालचा जसा कॅच सुटला ना, खरं तर कुणालला भरपूर आनंद झालाय. नक्कीच जर सांगायचं म्हटलं तर वर्गातील पहिल्या बाकावरच्या मुलीने शेवटच्या बाकाच्या मुलाकडे बघून हसावं, तसा क्षण आहे. आनंद देणारा क्षण आहे मैदानाच्या आतमध्ये. कभी खुशी कभी गम, असाच क्रिकेटचा खेळ. यावेळेस मात्र पुढच्याच बॉलवरती दांडी गुल, बत्ती गुल केली आहे. विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. विजयचा देखील खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि इकडे संघाला मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर हेच आहे क्रिकेट आणि क्रिकेटची चर्चा मित्रांनो. आता मैदानाच्या आतमध्ये खरं तर जो खेळाडू मैदानावरती दाखल झालाय ना, खरं तर कालच मी या खेळाडूचा लेख सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड व्हायरल केला. कारण मी माळशिरस तालुक्यामध्ये जेव्हा क्रिकेटला येतो ना, खरं तर या व्यक्तीचं आवर्जून निमंत्रण असतं. आणि तुम्ही बघा, पुणे पंढरपूर हायवेवरून नातेपुत्याहून कुणीही जाऊन द्या, कुठलाही क्रिकेटर असू द्या, समालोचक असू द्या, अंपायर असू द्या, खेळाडू असू द्या, प्रत्येकाला आदरातिथ्य. खरं तर सर्वात जास्त त्यांचा मला आवडला म्हणजे तो शिरा जितका गोड होता ना, तितकाच हा माणूसही गोड आहे. पुन्हा एकदा हा फुल टॉस बॉल होता अक्रॉस द बॅट. चांगला फटका इकडे मैदानाच्या आतमध्ये खेळवलाय. खरं तर मला पडलेला प्रश्न आहे, माळशिरस तालुक्यात दोन व्यक्ती असे आहेत, त्यांचं वय वाढतंय परंतु खेळही वाढत चाललाय. नक्कीच आमिर भाई तांबोळे असतील आणि अतुल भैया, खरं तर यांचं आणि एकाच टीममध्ये सिनियर खेळाडू आहेत. वय वाढतंय तसा खेळही त्यांचा वाढत चाललेला आहे. अनुभव
ठासून भरलाय टीममध्ये, परंतु फायदा होणार का? ओ यावेळेचा बॉल उडवलाय उंच आकाशामध्ये, स्टँड अँड डिलिव्हर, डिस्पॅच केलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार, काय जबरदस्त फटका इकडे सजवलाय आणि या फटक्या बरोबरीत पुन्हा एकदा संघाचं धावफलक पुढे जाईल. 72 धावा धावफलकावरती आहे. प्रेक्षकांना एक चांगला सामना इकडे पाहायला मिळतोय. मित्रांनो, नुसतं प्रेक्षक आलं नाही तर आपल्या लहान मुलांना देखील घेऊन इकडे सामना बघण्यासाठी काही प्रेक्षक आले आहेत. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना आवडणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. आमिर भाईंकडे प्रचंड मोठा अनुभव. नक्कीच सामन्याचा आनंद इकडे अनेक प्रेक्षक वर्ग घेत आहेत. चांगलं क्रिकेट इकडे पाहायला मिळालंय. दर्जेदार क्रिकेट आहे. पुन्हा एकदा हा बॉल थोडासा बाहेर ठेवलाय. चेंडू वेगात चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि हा बॉल सीमारेषा भेदलेला आहे. चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर काही प्रेक्षक मांजर घेऊन येतात. काल आपण मांजर बघितलं तर काही प्रेक्षक आज आपलं आवडतं शॉन देखील घेऊन आलेले आहेत. प्रत्येकाची आवड वेगळी आहे. काहींना जर बघितलं अमिताभ बच्चन आवडतो, काहींना मराठीचा सिद्धार्थ जाधव देखील आवडतो आणि काहींना गौतमी पाटीलही आवडते आणि काहींना खरं तर हा क्रिकेटचा खेळही आवडतो. धावफलकावरती नजर टाकूयात. 76 धावा. प्रत्येकाची आवड वेगळी आहे. निश्चितच प्रेक्षकांना विनंती आहे, शॉनला मारू नका. आपल्यावरती कॅमेराची बारकाईने नजर आहे आणि जर प्राणी मित्र जर आले तर कदाचित मग पुढच्याही गोष्टींना सामोरं जावं लागेल. प्राणी मित्र भरपूर आहे. तुम्ही बघा, मध्यंतरी बैलगाडा शर्यत बंद होती. निश्चितच आमच्या समवेत काही सिनियर देखील प्रेक्षक इकडे जॉईन आहेत. चांगलं क्रिकेट त्यांनाही बघायचं आहे आणि वेळापूरकरांना चांगलं क्रिकेट बघायला नेहमी आवडतं. चांगल्या खेळाचं कौतुक देखील करतायत. गोलंदाजीसाठी इकडे गोलंदाज नागेश बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. समोर देखील आमिर भाई. यावेळेस खूप चांगला बॉल, बॅट का किनारा, विकेट कीपर का सहारा. 1 मोर विकेट डाऊन. विकेट आली आहे. आमिर भाईंना देखील इकडे बाद करण्यात यशस्वी ठरलेत. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका पाठोपाठ एक मोठे धक्के मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. आमिर भाईंचा खेळ संपलाय. नवीन फलंदाज कुठला दाखल होणार? निश्चितच फायनल सामना जसा जवळ येईल मित्रांनो, उत्कंठा शिगेल आहेत. फायनल सामन्याला ना भूतोना ना भविष्य असं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज सिनियर खेळाडू इकडे पाहायला मिळत आहेत. अतुल भैयांना आपण पाहतोय. अतुल भैयांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचा पुरस्कार रोहन सरोदे यांच्या माध्यमातून आपल्याला दिला जाईल. नक्कीच या स्पर्धेची अदृश्य शक्ती अर्थातच दीपक भैया माने देशमुख साहेब. खरं तर दीपक भैयांनी एकदा जर का नियोजन लावलं, करेक्ट नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम असं व्यक्तिमत्व, दीपक भैयांच्या माध्यमातून फायनल दिवशी तुम्हाला आगळा वेगळा सोहळा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला आणखीन नवीन काहीतरी पाहायला मिळणार. यावेळेचा बॉल फुलोर लेनचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न केला आहे. शतरक्षक स्क्वेअर लेग रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धाबा देखील इकडे प्राप्त झालेल्या आहेत. मित्रांनो, कुणाल पवार आत्तापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळला आहे. 16 चेंडू आणि 43 धाबा. 16 चेंडूमध्ये 43 केल्यात. मित्रांनो, अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे. या स्पर्धेत उच्चांकी धावसंख्या जरूर कृष्णा पवारने जमवली असेल, परंतु इकडे याही खेळाडूमध्ये ताकद आहे. परंतु पाहायचं इकडे अर्धशतक पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा हा बॉल स्क्वेअर लेग रिजनमध्ये फटकाय. 1 धाव आली. दुसरीचा प्रयास, क्षेत्ररक्षक फंबल, चुका आणि चुका पाहायला मिळत आहेत.
मित्रांनो, क्रिकेटच्या मैदानावरती एका धावेला आणि राजकारणामध्ये एका मताला फार महत्त्व आहे. क्रिकेटच्या मैदानावरती एक धाव जर तुम्हाला बघायची असेल तर यूट्यूबवरती जा, कर्मयोगी चषक जीवर सर्च करा. एक धाव म्हणजे तब्बल 30,000 रुपयांची होती. एका धावेने संघ पराभूत झाला आणि दुसऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलं. म्हणजे एक धाव क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची. इकडे समोरच्या दिशेने खेळलाय फटका, एक टप्पा घेत चेंडू होतो फरार आणि या बॉलवरती आलाय खणखणीत चौकार. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने संघाचं धावफलक देखील पुढे जाईल. 85 धावा मित्रांनो धावफलकावरती आहे. आणि कुणाल पवार देखील जर पाहिलं 49 धाव्यांवरती खेळतायत. अर्धशतक पाहायला मिळेल का? इकडे बॉल महत्वाचा आहे. फुल टॉस बॉल होता, परंतु इकडे पाहायचंय पंच शहानिशा करतायत. दोनही पंच पाहायचंय वरुण बुर्ला सरांचा काय डिसिजन येतोय. बॅटिंग टीमने तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. वरुण सर, बीमर आणि फाईट दोन्ही गोष्टी आपण चेक करतोय. ओके सॉरी, फक्त बीमर या ठिकाणी शहानिशा आपण करतोय, कारण चेंडूचा नक्कीच बॅटला देखील स्पर्श झालेला आहे. त्यामुळे इकडे बीमर चेक केला जाईल. आणि नक्कीच पाहायचं इकडे दोन्ही पंच इकडे चेक करतायत. थर्ड अंपायर आहेत, फोर्थ अंपायर आहेत. त्यामुळे नक्कीच काय डिसिजन येतोय. पांडुरंग सरोदे सर इकडे मॅच वरती बारकाईने लक्ष देऊन आहेत. सायंकाळचे 6:49 झालेत. प्रेक्षकांची तोबा गर्दी आहे. इथून पुढे देखील पाहायचं आहे मैदानावरती काय डिसिजन येतोय. हा चेंडू निर्णायक असेल. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. या चेंडूची उंची किती आहे किती नाही आहे निश्चितच दोनही पंच एकत्रित येत आहेत, चर्चा करतायत. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला आहे. काय घडलंय? कुणाल पवारचं अर्धशतक पाहायला मिळेल का? तिसरे पंच इकडे थोडेसे बिझी आहेत आणि इकडे तिसऱ्या पंचांचा कॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. मित्रांनो, नक्कीच पाहायचं इकडे डिसिजन ऐकायला मिळेल आपल्याला या स्पर्धेमध्ये. इट्स अ नो बॉलचा कॉल आलाय आणि सुवर्ण संधी आहे. फ्री हिटचा बॉल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. यावेळेचा कट खूप चांगला केलाय. अगदी कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ थांबवण्याचा प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 3 धावा कंप्लीट झाल्या. 4थ्या धावेचा होणार का प्रयत्न? परंतु मित्रांनो, या स्पर्धेतील आजच्या दिवसातील दमदार अर्धशतक. एकदा कुणाल सरांची बॅटिंग आवडली असेल तर माळशिरसकरांना होऊन जाऊन द्या एकदा टाळ्यांचा गजर. एकदा बॅट वरती करा कुणाल सर आणि दाखवा या वेळापूरकरांना या मैदानाचा आज आहे बादशाह मैदानाच्या आतमध्ये उभा. काय बॅटिंग केली आहे, काय लढलाय मैदानाच्या आतमध्ये. तर इकडे पहिला 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. मित्रांनो, धावफलकावरती धावा जोडल्यात 89, तर जिंकण्यासाठी करायच्यात 90 धावा. यानंतरच्या मॅचचा आपण टॉस इकडे घेतोय. चला दोन्ही संघांना एक टॉससाठी लगेच या. विकास सर, मॅच सांगा. लखन मंडले वेळापूर यांच्या वतीने पुरस्कार आलाय. कुणाल पवारसाठी 1,000 रुपयांचा पुरस्कार. अर्धशतकीय खेळीसाठी हा पुरस्कार नक्कीच आपल्याला दिला जाईल. मॅच संपल्यानंतर हा पुरस्कार आपण घेऊन जायचंय. मॅच कुणाची आहे लवकर कळवा. आयोजक दादासाहेब तुपे. चला, क्षेत्ररक्षण करणारी टीम इंद्रजीत 11 अकलूज मोठी फौज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते.
आज संघामध्ये अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. एनएस रायडर्स विरुद्ध सयाजी राजे वॉटर पार्क. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. एनएस रायडर्स आणि सयाजी राजे वॉटर पार्क. चला नरेंद्र भैया कॅप्टन. एनएस रायडरचे कॅप्टन कपिल सर या ठिकाणी आलेत. चला लवकर. सयाजी राजे वॉटर पार्क थोडंसं आपण घाई करायचं आहे. जर दूर असताल तर गाडी घेऊन या. काय नाही कपिल सर कधी आले. चला लवकर मॅच सुरू करायची आहे. चला मॅच थोडीशी स्पीडअप करा. मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. 90 धाब्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये होतोय. यासाठी सलमीचे 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. आपल्या गावचा ब्रँड आपणच पुढे नेऊया. आपल्या मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. हा फक्त एक व्यवसाय नाही, ही आहे आपल्या गावातील रोजगाराची संधी, आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीची किंमत आणि आपल्या गावाची अभिमानाची ओळख. आज आपण स्थानिक उत्पादनांना साथ दिली तर इतिहासामध्ये डोकवलं तर प्रतापराव गुजरांनी दिलेलं बेलोल खानाला जीवनदान एकदा अवश्य आठवा. काय घडलं इतिहासामध्ये. आज इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा होणार. वेळापूरच्या मैदानावरती क्रिकेटचं मैदान आहे आणि इकडे पुढच्याच बॉलवरती अगोदर झालेल्या जखमेवरती या चौकाराने मात्र 1.25 किलो मीठ सोडण्याचं काम केलंय. जय बनकरच्या बॅट मधून पुन्हा एकदा चौकार आलाय. काय जबरदस्त खेळ आहे मित्रांनो. तुम्हाला जर एखाद्याला जीवनदान द्यायचं असेल तर मैदानाच्या बाहेर द्या, परंतु क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये दिलेलं जीवनदान नक्कीच महागडं ठरलेलं आहे. जयच्या बॅट मधून आलेला चौकार. खूप चांगली सुरुवात, खूप चांगली सुरुवात. क्रिकेटची चर्चा रंगली आहे. चर्चा स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत ज्येष्ठ मार्गदर्शक आणि आमदार साहेबांचे बंधू. खरं तर गतवर्षी देखील त्यांनी या क्रिकेटच्या स्पर्धेला भेट दिली होती. असे दत्ताबा जानकर साहेब, त्यांची उपस्थिती खरं तर या ठिकाणी झाली आहे. त्यांचंही आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. टॉस इकडे संपन्न झालाय. एनएस रायडर्स विरुद्ध सयाजी राजे वॉटर पार्क आणि सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते झालेला टॉस. बापूदादा टॉस. सयाजी राजे वॉटर पार्क टॉस विन बाय बॉल फर्स्ट. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. खूप चांगला खेळ इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. गोलंदाज कुणाल आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील जागेवरून फटका सजवलाय. संधी
दादाने कॅच पकडला, परंतु मित्रांनो काय घडलंय बघा आता. अगदी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कॅच घेऊन देखील थांबलाय. बऱ्याचशा जणांना वाटलं की हा षटकार आहे, परंतु मित्रांनो हा कॅच झालाय आणि कॅच आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या एकदा. विजय अर्थातच दादासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. उलट्या पावले झेल टिपणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये मित्रांनो, आणि आमच्या कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल. रोहित बनसोडेंनी हा क्षण आपल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून टिपलेला आहे. ओके ओके, भरपूर जागा ठेवली त्यांनी. या कॅचसाठी महाराष्ट्र पोलीस शहाजीदादा मंडले साहेब यांच्या वतीने 500 रुपयांचा कॅश प्राईज. मित्रांनो बक्षीसदाते आले आहेत, आता बक्षीस तुम्हाला फक्त पटकवायचे आहेत. बक्षिसांचा वर्षाव, वेळापूरचं मैदान म्हणलं की कौतुकाचा वर्षाव. फक्त तुम्हाला खेळ दाखवा आणि पैसे मिळवा. आमदार साहेबांनी 2000 रुपये यापूर्वी जय बनकरला दिले. आता या अगोदर कुणाल पवारला 1000 रुपये देखील बक्षीस आलं, तर या कॅशला देखील 500 रुपये. निश्चितच मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्पर्धेचा आपला जो नियम आहे तो तुम्हाला फॉलो करावा लागेल. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर 38 सर्कल क्लिअर होण्याच्या अगोदर आपण मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. 30 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे मॅच संपवण्यासाठी आहे, हे देखील लक्ष देणं आपण गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. पुन्हा एकदा पाहायचं आहे कशा प्रकारे कामगिरी होतीये. हो, पुन्हा एकदा खूप चांगला बॉल. जसा चेंडू आलाय तसा एसटीएक्सच्या हातामध्ये विसवला गेलाय. गोलंदाज कुणाल पवार. आज जळी स्थळी काष्टी पातळी फक्त एकच चर्चा, कुणाल पवार ज्या गोष्टीला हात लावतो आज सोनच होतंय. शहाजी मानेंचा एकमेव विश्वासू प्लेअर जर कुठला असेल ना तर तो कुणाल पवार आहे. यावेळेचा बॉल खूप चांगला स्ट्रोक इकडे सजवलाय. समोर आमिर भाईंना आपण पाहतोय. माळशिरस तालुक्यामधील सिनियर खेळाडू, नातेपुते गावचे हे खेळाडू, आणि खरं तर जवान सरांनी कळवलंय आमिर भाई म्हणजे नात्यापुत्याचा चित्ता आहे. धावफलकावरती नजर टाकूयात, आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत. पहिल्या षटकामध्ये कुणालने धावा खर्च केल्या फक्त 9, त्यामध्ये 2 चौकार देखील पाहायला मिळाले होते. अनेक प्रेक्षक इकडे खरं तर मॅचचा आनंद घेत आहेत. संतोषजी काळे आपलंही मनोपूर्वक स्वागत. tenniscricket.in च्या माध्यमातून जोडलेल्या तमाम प्रेक्षक राजांचं मनोपूर्वक सहर्ष स्वागत. गोलंदाजीसाठी इकडे पुन्हा एकदा युवा टॅलेंट आपल्याला पाहायला मिळत आहे. शुभम यांना आपण गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संग्रामनगरचा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. वाह, काय गोलंदाजी आहे. युवा खेळाडू खूप भाऊ खाऊन गेलेत. बाळू सर, कैलास देखील पाहिला आपण, खूप चांगली गोलंदाजी करून गेला. रोहन आडागळे कालच्या रात्रीमध्ये भाऊ खाऊन गेलाय. आजच्या रात्रीमध्ये कोण भाऊ खाणार? शैलेश निंबाळकर खाणार का हा खेळाडू? कैलास देखील खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. वाह, काय अप्रतिम चेंडू आहे. प्रत्येक बॉल वेगळा आहे. तुम्ही बघा, यापूर्वीचा थोडी कमी उंची होती, आता चेंडूला उसळी दिली आहे. खूप चांगली गोलंदाजी इकडे होतीये. निश्चितच इकडे जर पाहिलं व्हाईट बॉलची घोषणा आहे. 10 धाबा धावफलकावरती आहे. गोलंदाज आपण पाहतो इकडे सज्ज आहेत. 29 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मित्रांनो, जिंकण्यासाठी 80 करायच्यात. 80 धाबा तुम्हाला कराव्याच लागतील. मॅच इकडे ऑन आहे. हो, यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खूप चांगली गोलंदाजी आहे. यशराज उद्योग समूहाचे मालक दादाराजे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. दादाराजेंचं मनोपूर्वक स्वागत आहे. आमदार साहेबांचे अत्यंत विश्वासू. आज खरं तर संजय काका देशपांडे यांची मागील 2 दिवसापासून उपस्थिती झालेली नाही आहे.
हो, यावेळेस देखील खूप चांगला बॉल. जसा चेंडू आलाय तसा चेंडू पाठीमागे गेलाय. खरं तर ही चांगली खासियत आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. युवा टॅलेंट शुभमने मात्र चर्चेत ठेवलंय. अजून एकही धाव बॅटच्या माध्यमातून आलेली नाहीये मित्रांनो. 27 चेंडू 80 धावा. समोर रवी पवारला देखील दर्शक बनवलंय. 5 चेंडूमध्ये फक्त एकच धाव बनवली आहे मित्रांनो. हे आहे क्रिकेट. आणि याच बरोबरीत ओळीने तिसरा चेंडू निर्धाव. 4 चेंडू टाकलेत मित्रांनो, परंतु इकडे फक्त वाईटची एक धाव खर्च केली आहे. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. कमाल धमाल जी आपल्याला पाहायला मिळाली आहे. युवा खेळाडूंचा झंझावत आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो. चर्चेत राहिलाय हा खेळाडू. याही बरोबरीत पुन्हा एकदा डॉट बॉल. चौथा डॉट चेंडू आलाय मित्रांनो. ओळीने 4 चेंडू निर्धाव. ओव्हरमध्ये जर पाहिलं 5 चेंडू डॉट टाकलेत. फक्त वाईटच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव खर्च केली आहे. बॅटच्या माध्यमातून एकही धाव आलेली नाहीये. कौतुक करावं लागेल. पुढचा चेंडू मिडन येणार का? लक्ष आहे या स्पर्धेवरती. लक्ष आहे या स्पर्धेवरती. मिडन ओव्हर येणार का? एक वाईटची धाव आली आहे, परंतु इकडे पाहायचंय खूप चांगला चेंडू. आणि मित्रांनो, एकदा जर गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. कमालीचा खेळ पाहायला मिळालाय. तर आमच्या समोर टी टाईमच्या ब्रेकमध्ये इकडे जॉईन झालेत ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट गटातील खुला आयकॉन ऋतिक गजर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. ISPL स्टार आहेत. फाल्कॉन रायझर्स हैदराबादसाठी ज्यांना खेळताना पाहिलं, आज ऋतिक गजर देखील इकडे सामन्याचा आनंद घेत आहेत. कूल कॅप्टन तेजस जाधव देखील मॅचचा आनंद घेत आहेत. दोघांचंही मनपूर्वक स्वागत. टी टाईमचा ब्रेक आहे. खरं तर ज्यावेळेस मी गावात असतो त्यावेळेस आत्ता कॉफीचा टाईम आहे. नक्कीच आपल्या समोर ऋतिक गजर इकडे ऑनलाईनच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेत आहेत. ऋतिक सरांना मी कळवतोय. ऋतिक सर, या स्पर्धेसाठी आपण खूप साऱ्या शुभेच्छा द्यायच्या, तेही आपल्या समोर जोडलेले आहेत. ऋतिक सर, ही स्पर्धा आपल्याला कशी वाटली आहे? नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक गजर लाईव्हच्या माध्यमातून आज ही स्पर्धा बघतोय. अप्रतिम स्पर्धा आहे. आमदार प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद ऋतिक सर. आपलंही खरं तर कौतुक आहे. सध्या डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजांमध्ये फार चर्चेत राहिलेला खेळाडू आहे ऋतिक गजर. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला खेळाडू. tenniscricket.in माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतोय आणि विशेष स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. ऋतिक गजर, आपलंही मनपूर्वक धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि या षटकाराच्या मदतीने संघाचं धावफलक देखील वेग धारण करतंय. 17 धावा धावफलकावरती आहे. खरं तर प्रीमियर लीगच्या स्पर्धा जवान सर खूप महत्त्वाच्या आहेत. ऋतिक गजरचा खडतर प्रवास झाला श्रीगोंदा प्रीमियर लीगपासून आणि जो खेळाडू ISPLची दारं त्याने उघडले आणि यावर्षी 3 लाख रुपयांना त्याला खरेदी केलं. पुन्हा एकदा हा बॉल फटका हवेत. गोलंदाजी करताना माळशिरसचा सिनियर खेळाडू आणि कॅच पकडताना देखील माळशिरसचा सिनियर खेळाडू. मित्रांनो, अनुभव माणसाचा सर्वात मोठा गुरु आहे. या विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक S24 क्रिकेट क्लब वेळापूर यांच्या वतीने हा पुरस्कार या खेळाडूला दिला जाईल. अतुल सरांसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. अमीर तांबोळेंनी टिपलेला झेल. खरं तर अमीर तांबोळे आपल्याला इकडे आज स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळालेत.
निश्चितच चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे. खरं तर पारितोषिक आलंय. अतुल साहेबांच्या गोलंदाजीवरती जो खेळाडू षटकार ठोकेल त्यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक असेल. अदृश्य चाहता खरं तर ज्यांचा नामोल्लेख आपण करू शकत नाही आहे आणि त्यांनी कळवलंय आपण जो खेळाडू या षटकामध्ये जास्त षटकार खेचेल त्यांच्यासाठी प्रत्येकी 200 रुपयांचा पुरस्कार. निश्चितच षटकार इकडे पाहायला मिळाला आहे. प्रत्येकाचा फॅन्स फॉलोअर्स वेगळा आहे. आता काही जण अतुल सरांच्या सोबत आहेत आणि काही जण त्यांची ओव्हरमध्ये किती धावा येतात खरं तर हेही पाहण्यासाठी आहेत. परंतु टायगर अभी भी जिंदा है. अतुल भैया माने देशमुख साहेबांना आपण पाहतोय एक चांगलं क्रिकेट जगलीत. पुन्हा एकदा खूप चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मित्रांनो, या षटकाचा जर विचार केला तर षटकार जरूर आलेत परंतु फक्त 13 धावा खर्च केल्यात. सामना आलाय मित्रांनो 18 चेंडू आणि 67 धावा. 18 चेंडू 67 धावेंची गरज. इंद्रजित 11 अकलूज संघ या सामन्यामध्ये भाऊ खाऊन गेलाय मित्रांनो. पहिल्या 18 मध्ये फक्त धावा झाल्या 23 आणि उर्वरितच्या 18 मध्ये करायच्यात 67 धावा. कुछ भी हो सकता है. गोलंदाजी मार्क करते पुन्हा एकदा शुभम, युवा खेळाडू ज्याने पहिल्या षटकामध्ये एकही धाव खर्च केली नाही. वाईट आला होता परंतु बॅटच्या माध्यमातून एकही धाव खर्च केली नाही. युवा खेळाडू शुभम आमच्या समोर देखील शुभम कदम. मैदानातही शुभम आहे, समालोचन कक्षामध्ये देखील शुभम आहेत. मॅचच्या दिशेने जाऊयात. रंगत आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेचा बॉल कट केलाय. बॉल क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. शुभमने लगातारचा 7वा चेंडू डॉट टाकलाय मित्रांनो आणि इकडे विकेट देखील घेतली आहे. विकेट आली आहे मित्रांनो. बॅटिंग करणारा संघ प्रचंड बॅकफूटवरती आपल्याला पोहोचलेला पाहायला मिळाला आहे. सलग 3 विकेटसाठी ओव्हरमध्ये जर 3 विकेट आल्या तर निनाद पवार यांच्या वतीने 100 रुपयांचा पारितोषिकाचा सन्मान या ठिकाणी दिला जाईल. कॅच पकडलाय कुणाल पवार. तुम्ही बघा आज कुणाल पवार काही करू द्या सोनच होत आहे. एखाद्याचा दिवस असतो. तुम्ही बघा एखाद्याचा जर दिवस खराब असला ना त्याने दिवसभरात काही करू द्या त्याला बोलण्यास बसणार. म्हणजे मी नेहमी सांगतो सोप्या भाषेत एखाद्याचा दिवस जर खराब असेल जवान सर तुम्ही उंटाव जरी बसलात तरी तुम्हाला कुत्रं चावतं. आता कसं चावल ते सांगू शकत नाही. पवार मेडिकल यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी या गोलंदाजासाठी 100 रुपयांचा पुरस्कार. शुभम निश्चितच राजकारणी माणसं नेहमी हुशार असतात आणि खरं तर डेप्युटी साहेबांनी सांगितलंय उंट खाली बसल्यावर चावणारच कारण राजकारणी माणसं अतिशय हुशार असतात. शोध निश्चितच आपण जर पाहिलं कालच्या 3 दिवसामध्ये संतोष बॉस यांचा दिवस खराब होता आणि खरं तर बॅड पॅच सगळ्यांच्या आयुष्यात येतो. बॅड पॅच आल्याशिवाय माणसाला कळत नाही आपले दिवस कसे चालू आहेत. चांगले दिवस असल्यावर कोण सोबत येतं आणि वाईट दिवसात देखील तुमच्यासोबत कोण येतं. क्रिकेटकडे वळूयात. पुन्हा एकदा हा बॉल फटका फसलाय. आणखीन विकेटचा प्रयत्न होता परंतु इकडे कॅच इकडे सुटलेला आहे. परंतु मित्रांनो प्रयत्न आवडले असतील तर टाळ्या वाजवायला हरकत नाही आहे. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है लेकिन हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. प्रयत्न केले चांगले. प्रयत्नांती परमेश्वर. तुमचे जर प्रयत्न चांगले असतील तर एक दिवस तुम्हाला परमेश्वर देखील भेटू शकतो. प्रयत्न चांगले करावे लागतात. शुभमची गोलंदाजी यावेळेस इट्स अ नो बॉल. शुभमच्या गोलंदाजीची चांगली चर्चा आपण करत होतो तर हा चेंडू निसटलाय. कदाचित नजर लागली असावी. नजर लागते. तुम्ही बघा नजर लागते. आपण ज्यावेळेस एखादा चांगल्या
व्यवसायामध्ये प्रगतीत असतो त्यावेळेसही आपण म्हणतो चुकून आम्हाला कोणाची नजर लागली का, आणि इकडे मलाच वाटतंय तशीच काहीशी नजर या खेळाडूला लागली असावी. बॉल निसटलाय. नो बॉलची घोषणा पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. टेनिस क्रिकेटमधली सुवर्ण संधी आहे. फ्री हिटचा बॉल, फटका येणार का मोठा, यावेळेस आलाय आणि हा बॉल सरळ डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क पाठवलाय. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. इक्वेशन बदललंय. 15 चेंडू आणि 58 धावा. थांबला ना सूर्य, थांबली ना धारा. ऑन स्क्रीनवरती आपण पाहतोय प्राध्यापक मारुती शेंडगे मॅचचा आनंद घेत आहेत. खरं तर मारुती शेंडगेंच्या बॅटमधून धावा नसतील आल्या. शिवसेना पक्षाचे जिल्हा अध्यक्ष, जिल्हा संघटक यांच्या वतीने माझ्या समालोचनासाठी 100 रुपयांचं बक्षीस आलंय. मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. नक्कीच मारुती सरांचा आत्तापर्यंत परफॉर्म झाला नसेल, परंतु क्वार्टर फायनलमध्ये कदाचित त्यांचा परफॉर्मन्स तुम्हाला बघायला मिळेल. नक्कीच ज्या मान्यवरांच्या माध्यमातून माझ्यासाठी बक्षीस आलं त्यांचं पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो. पुन्हा एकदा हा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये, 2 धावा इकडे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत. धावफलकावरती नजर टाकूयात. शेवटचे 14 चेंडू आणि अजूनही 56 करायच्यात. 14 चेंडूमध्ये 56 धावा. मनुष्य के साहस से बिना कोई भी लक्ष्य बड़ा नहीं होता. हारा वही जो लढा नाही. लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. संघर्षात तुमच्या दम असला पाहिजे. पुन्हा एकदा हा बॉल, खूप चांगला फटका. मैदानाला गुदगुल्या करत चाललेला बॉल्स, पाठीमागे नातेपुतेचा चित्ता. खरं तर मैदानात बघितलं ना, आमिर तांबोळे आणि एका बाजूला अतुल भैया, ही 2 खेळाडू जर बघितले तर मला वाटतं ते साऊथ आफ्रिकामधून आणलेले हे 2 चित्ते आहेत का. सगळ्यात जास्त वेगाने धावणारा चित्ता म्हणजे साऊथ आफ्रिकेचा आहे. गुगलवरती जाऊन सर्च करा. तसे हे माळशिरस तालुक्याचे 2 चित्ते आहेत. निश्चितच अतुल भैयांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर शांत, संयमी व्यक्तिमत्व आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहे. चर्चा आहे त्यांच्या या नावाची. वाह, काय बॉल इकडे हाताळलाय, परंतु पंचांनी दंडित केलाय. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त उसळी आपल्याला पाहायला मिळाली आहे. खरं तर समालोचक सीतारामदादा चौधरी यांचं एक वाक्य आहे, आपटी बार. आपटी बार हा शब्द सीतारामदादा चौधरींनी आणला. पारनेर तालुक्यातील नामांकित समालोचक होते. खरं तर मराठी क्रिकेट समालोचन खरं तर ज्यांनी खूप मोठं केलं. पुन्हा एकदा हा बॉल, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. तत्पूर्वी मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. धावींसाठी धावा आहे. धावा कशा येत आहेत मित्रांनो, याला महत्त्व नाही आहे, तर धावा येणं फार गरजेचं आहे. 12 चेंडू 51 धावा. पाठीमागे जे बॅनर समोर बसलेले प्रेक्षक, तुम्हाला सूचना आहे, चेअरमन साहेबांच्या बॅनर खाली बसलेले आणि सगळ्या जाहिराती समोर बसलेले, प्लीज तिथून उठा आणि पाठीमागे बसा. कारण आपण ज्या जाहिरात लावल्यात ते जाहिरात ॲडव्हर्टाईज कशासाठी लावतो आपण, प्रत्येकाची जाहिरात हो त्यासाठी लावलेल्या आहेत. आणि तुमचा फेस दिसतोय आणि तुमची जाहिरात जास्त होती. निश्चितच सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला पुन्हा एकदा सूचना लक्षात घ्या. यावेळेस गोलंदाजीसाठी मात्र महाराष्ट्र पोलीस आपल्याला राजेंद्र ठोंबरे साहेब पाहायला मिळत आहेत. सदरक्षणाय खलनिग्रहणाय, सज्जनांचा आदर करू आणि दुर्जनांचा नाश करू. शॉन देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे. खरं तर मी एक आवर्जून सांगतो नेहमी, तुम्ही बघा यांना तुम्ही शिळी भाकर चारा तरी हे प्रामाणिक राहतात.
आणि माणसाला तुम्ही कितीही ताजी कितीही गरम भाकर खायला घाला ते तुमच्यावर उलटणारच. तुम्हाला प्रेम करायचंय प्राण्यांवरती करा. हो पुन्हा एकदा हा बॉल अगदी खूप चांगला बॉल. हो गई गलती हो गई भूल. दांडी दांडी आणि दांडी गुल. बत्ती देखील गोल झाली आहे. निश्चितच आपण पाहतो इकडे खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे. खरं तर आमची नगरी भाषा आहे MS-16 आणि कुणीकडे पण वळा. MS-16 आहे आणि MS-16चा परिचय आमच्या सीताराम दादा चौधरींनी करून दिला आणि पुढं तो वारसा आमच्याकडे आला आहे. आजही खरं तर समालोचनाला ज्या ज्या ठिकाणी जातो सीताराम दादांची आठवण नक्की होते. धावफलकावरती नजर टाकूयात आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत. शेवटचे 10 चेंडू आणि 50 धाबा करायच्यात. बबलू बॅटिंगसाठी इकडे पुढे आलेले आहेत. बबलूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहणं खूप गरजेचं आहे. इथून पुढे खेळ कशा प्रकारे होतोय पाहणं गरजेचं आहे. मॅच ऑन आहे मित्रांनो. खेळ संपलेला नाही आहे. हो पुन्हा एकदा हा चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. नक्कीच क्षेत्ररक्षक देखील तिकडे धावतायत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. 41 धाबा मैदानाच्या आतमध्ये. नेट रन रेट मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे. कोणी जर एक ग्रुपच्या मॅचेस बघितल्या असतील पॉईंट टेबल बघितलं असेल तर बाळू सर पुन्हा एकदा त्यांनी जाऊन बघा. बऱ्याचशा टीमने 4 मॅच जिंकल्या होत्या आणि खरं तर नेट रन रेट इश्यू ठरला आणि काही संघांना सुपर 8च्या दारातून पुन्हा पाठीमागं जावं लागलं. ही साखळी पद्धतीच्या सामन्यांचं क्रिकेटच वेगळं आहे. पुन्हा एकदा हा बॉल आमिर बॉल खाली पोहोचलेत. प्रयत्न खूप सुंदर होता परंतु चेंडू आउट ऑफ द पार केलाय. खिलाडी के मस्तक पे दस्तक आहे. 6 धाब्यांची मोहोर आहे. इक्वेशन आलंय शेवटचे 8 चेंडू आणि 43 धाबा. खरं तर प्रेक्षकांनो कुठेही जाऊ नका कारण यानंतर हे खूप सुंदर सामने आपल्याला बघायला मिळतील. क्रिकेट आणि फक्त क्रिकेटची चर्चा आहे जी आपल्याला आज वेळापूर नगरीमध्ये माळशिरस तालुक्यामध्ये पाहायला मिळते. 47 धावा आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रेक्षक राजांना चुरशीचा सामना बघायला आवडतो. प्रेक्षकांना एकतर्फी मॅच अजिबात आवडत नाही. पूर्वीच्या क्रिकेटमध्ये सिंगल डबल धावा आल्या तरी टाळ्या वाजवायच्या. आता चौकार षटकार आले तरच टाळ्या वाजतात. हो पुन्हा एकदा गिरपडे शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. अलीकडच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर झोपून मारण्याचा प्रयत्न होता. अगदी पुणे परिसरातील व्यावसायिक क्रिकेटर आपण पप्पू तोडकर यांचा खेळ मैदानावरती बघितला. अक्षरशः शॉट खेळल्यानंतर झोपून बघतात. प्रत्येकाची खासियत वेगळी आहे. 47 धाबा. मॅच पुन्हा आली आहे. 7 बॉल अजूनही करायच्या. 43 7 षटकार आले तर मॅच टाय होईल. प्रयत्न केलाय बॉलला उडवलंय. पहिला तर आलाय मित्रांनो. पहिला षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. शेवटचे 6 चेंडू आणि मित्रांनो 37ची गरज. 6 चेंडूवरती जर 6 षटकार आले तर नक्कीच मजा पाहायला मिळेल. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हरचा थरार. या पहिल्या गटात आपण ए ग्रुपमध्ये 1 सुपर ओव्हर बघितली मित्रांनो कृष्णा पवारची. खरं तर आज कृष्णा पवार यांच्या शॉपचं ओपनिंग होतं 6 वाजता. मला वाटतं अकलूज नगरीमध्ये KP स्पोर्ट्स शॉपीचं नवीन दालन आपल्या खेळाडूंसाठी ओपन झालेलं आहे, खुलं झालेलं आहे. प्रेक्षकांची गर्दी मात्र या मैदानावरती वाढतीये. आज नागपंचमीचा सण. यावेळेस देखील खूप चांगला बॉल होता. उजवेष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मोठा स्ट्रोक इकडे आलेला नाही आहे. गोलंदाजाचं नाव प्रकाश. मागील पर्वाचा उत्कृष्ट गोलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या ग्रुपमध्ये मॅन ऑफ द सिरीजवाला देखील आहे निनाद पवार. उत्कृष्ट गोलंदाज देखील आहे. तर मागील वर्षीचा उत्कृष्ट फलंदाज पुन्हा एकदा हा बॉल फटका उंच आकाशामध्ये
दादा चेंडू खाली पोहोचला परंतु पाय सीमारेषेच्या बाहेर आहे. कॅच पकडला परंतु इकडे जर पाहिलं ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा बघा, हरे राम कृष्ण जगन्नाथम ए क्या हो गया, ए मोये मोये हो गया. कॅच तर पकडला परंतु एक पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतंय. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एक पाय तळ्यात आणि एक पाय मळ्यात, परंतु इकडे तळ्यातही राहिला नाही आणि मळ्यातही राहिला नाही. 6 धावा आल्यात, 4 चेंडू 30 करायच्यात. पुन्हा एकदा हा बॉल फुलोर लेनचा चेंडू होता. स्क्वेअर लेग मिड विकेटमध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. धावेंसाठी चाललेली धावा धाव, बॅकअप आहे पाठीमागे. मित्रांनो, क्रिकेटमध्ये बॅकअप नसेल तर तुम्हाला पॅकअप करावा लागतो, त्यामुळे बॅकअप देखील ठेवावा लागेल. शेवटचे 3 चेंडू आणि 28चं समीकरण. 3 चेंडू 28चं समीकरण. पुन्हा एकदा व्हाईट बॉलची घोषणा. व्हाईट बॉलची घोषणा आपल्याला पाहायला मिळते. व्हाईटच्या माध्यमातून नक्कीच धाव पुढे येताना पाहायला मिळाली आहे. 3 चेंडू 27 धावा. 3 चेंडूमध्ये 27 धाब्यांची गरज. मॅच इज ऑन. पुन्हा एकदा फटका तर खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे तैनात. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. 2 चेंडू 26 करायच्यात. 2 बिग हिट आले तर पराभवामधलं अंतर थोडंसं कमी आपल्याला पाहायला मिळेल. इथून पुढे देखील पाहायचं आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानावरती शिल्लक आहे. काय घडणार या बॉलवरती? पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन गुडघाट टेक, तमाशा देख, परंतु इकडे चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. प्रसिद्ध रील स्टार गुलाबराव या ठिकाणी आलेत. रील स्टार, आपलंही मनपूर्वक स्वागत. वेळापूरचे प्रसिद्ध रील स्टार या ठिकाणी आलेत. समालोचन कक्षामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने. यावेळेस देखील चांगला फटका जो इकडे खेळवलाय. 1 धाव इकडे प्राप्त होतीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावे बरोबरीत आपण पाहतोय संघाचं धावफलक. मॅच इकडे संपली आहे. दमदार विजय साकार केलाय इंद्रजित 11 अकलूज. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. तर या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. चला पुढची टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. अधिकचा वेळ घेऊ नका, चला मैदानाच्या आतमध्ये. चला, कुणाल पवार सर आणि विजय अर्थातच दादा लोंढे, आपलं जे बक्षीस आहे ते आपण घेऊन जायचं आहे. आपल्याला पुरस्कार वितरित केला जातोय. महाराष्ट्र पोलीस शहाजी दादा मंडले साहेबांच्या वतीने आपल्याला जो पुरस्कार होता तो दिला जातोय. चला लवकर या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट या मॅचचा हिरो राहिलाय